साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। वाहन चालकासाठी जाचक, हिट अँड रन कायदा रद्द करा, संभाजी आरमार आंदोलन। संपूर्ण देशाचा आर्थिक कणा असलेल्या वाहतूक सेवामध्ये कोट्यावधी वाहन चालक आपली सेवा अहोरात्र बजावतात। असंघटित क्षेत्रात कार्यरत लाखो वाहन चालक आपल्या तुटपुंज्या पगारावर आपल्या कुटुंबियाची गुजराणजीव धोक्यात घालून करतात। सद्यस्थितीत वाहन चालकांना आपली सेवा बजावत असताना बेशिस्त वाहतूक, खराब रस्ते सारख्या अनेक अडचणींना तोंड देत आपली कर्तव्यपूर्ती वेळेत करावी लागते। रस्त्यावरील अपघाताचे वाढत्या संख्येनुसार अपघातस्थळी वैद्यकीय मदत मिळण्यास बराच उशीर होऊन मृत्यूचे प्रमाण वाढते। अनेकदा अपघातस्थळी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याऐवजी वाहन चालकांना प्रथम दोषी मानून प्रसंगी गर्दीमध्ये सामूहिक मारहाण केली जाते। मारहाणी दरम्यान जीवितास होत असलेला धोका ओळखता अपघातस्थळापासून दूर जावे लागते, अन्यथा मॉब लिंचिंग सारख्या घटनेमध्ये बळी जातो। नुकताच केंद्र सरकारने हिट अँड रन हा जाचक कायदा मंजूर केला असून त्यानुसार 7 लाख रुपयापर्यंत दंड आणि 10 वर्ष जेल अशा शिक्षेची तरतूद केली आहे। संपूर्ण देशातील असंघटित क्षेत्रातील तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या वाहन चालकांना अपघात प्रसंगी दोषी आढळल्यास लाखोचा दंड व 10 वर्ष शिक्षा अव्यवहार आणि जाचक असून वाहन चालकावर अवलंबून असणारे कुटुंबकर्ता व्यक्ती शिक्षा भोगत असल्याने रस्त्यावर येण्याची दाट शक्यता आहे। तरी केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेला अन्यायकारक हिट अँड रन कायदा रद्द करावा आणि योग्य कायद्याची तरतूद करावी अशी मागणी निवेदनाद्वारे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना करण्यात आली। यावेळी जिल्हा प्रमुख अनंतराव निळ, उपजिल्हा प्रमुख राजेश पाटील, प्रमोद जगताप, संभाजी आरमार वाहतूक संघटनेचे फयाज नगरवाले, शकीर शेख, हजरत शेख, सिद्धाराम संगोळगी, संतोष खानापुरे, भास्कर भोसले, बंदेनवाज पठाण यांच्या समवेत अनेक वाहन चालक मालक उपस्थित होते। केंद्र सरकारने हिट अँड रन हा जुलमी कायदा आणून भारतातील वाहन उद्योग धोक्यात आणलेला आहे। करोडोच्या संख्येनं वाहन चालकांवर अन्याय करणारा असा जुलमी कायदा आहे। या कायद्याअंतर्गत जर अपघात घडला आणि ड्रायव्हर त्याचा जीव रक्षणासाठी वाहन सोडून पळून गेला तर त्याला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा अशा कठोर काळा कायदा केंद्र सरकारने आणलेला आहे। ड्रायव्हर कुणी खुनी नाही, दरोडेखोर नाही की एखादा अपघात करून कुणाचा जीव घ्यावा अशी ड्रायव्हरची इच्छा नसते। त्यावेळेच्या परिस्थितीनुसार वाहतुकीमध्ये अशा पद्धतीनं अनावधानानं अपघात घडत असतात आणि अपघात घडल्यानंतर ड्रायव्हरने पळून जाऊ नये या मताचे आम्ही देखील आहोत। मात्र परिस्थिती बघून जमावाच्या रोषाला बळी पडण्यापेक्षा ड्रायव्हर त्या ठिकाणावरून निघून जाणं पसंत करतो। काही ड्रायव्हर लोक तर स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जातात। जर ड्रायव्हर त्या ठिकाणावरून गेला नाही आणि मॉब लिंचिंगमध्ये त्या ड्रायव्हरचा खून झाला, त्या ड्रायव्हरचा जीव गेला तर अशा ड्रायव्हरला केंद्र सरकार 1 कोटी रुपयाची नुकसान भरपाई द्यायला तयार आहे का? कारण ड्रायव्हरचा जीव देखील तितकाच मोलाचा आहे। केंद्र सरकारने असे कायदे आणण्यापूर्वी हा उद्योग संकटात येणार नाही, लाखोच्या करोडोच्या संख्येनं असणाऱ्या ड्रायव्हरचं कुटुंब रस्त्यावर येणार नाही याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे। केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्याच्या विरोधात संभाजी आरमार मोटार चालक मालक संघटना आज रस्त्यावर उतरली आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे आमची मागणी आहे, अशा पद्धतीचे जुलमी कायदे त्यांनी मागे घ्यावेत। उलट रस्त्यावर जीव जोखमीत घालून काम करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी वाहन चालक मालक कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून वाहन व्यवसायाला आणि वाहन चालकांना संरक्षण द्यावं। येणाऱ्या काळामध्ये हा काळा कायदा मागे नाही घेतला तर हजारो वाहनधारकांचा मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या वतीनं काढण्यात येईल।